पावसाळ्याच्या अगोदर या रस्त्याच्या डागडुजीचं मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो त्याचं काम हे झालं होतं. खड्डे बुजून पॅच मारण्याचं काम बऱ्यापैकी झालं होतं. एवढे कोट्यावधी रुपये तुम्ही पॅच वर्क केला, मेंटेनन्स केलं, ते गेले कुठं? ही जबाबदारी कुणाची आहे? पण 3 बहुमोल जीव त्याच्यामुळे गेलेले आहेत. हे नुसतं काही कंटेनरचा ड्रायव्हर याला कारणीभूत नाही, तर ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे खाल्लेत ते अधिकारी देखील याला जबाबदार तेवढ्याच प्रकरण आहे. याचा निषेध करण्याकरता आणि प्रशासनाला जाब विचारण्याकरता आपण मोर्चा घेऊन आलो. काल मी तिन्ही कुटुंबांची भेट घेतली. राहुरी खुर्दमध्ये साबळे सरांची निधन झालं, त्यांच्या घरी गेलो. त्यांनाही 2 तरुण मुलं होती. त्यांच्या पत्नीच्या देखील भावना अनावर झाल्या होत्या. जगदने कुटुंबाची देखील भेट घेतली. त्यांचंही त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. संध्याकाळी वडनेरला वन्मे कुटुंबियाची देखील भेट घेतली. अत्यंत दुःखाचा डोंगर सगळ्याच कुटुंबियावर त्या ठिकाणी पडलेला आहे. त्याच्या घरातलं दुःख होतं, त्यालाच माहिती असतं काय दुःख आपल्या घरी झालेलं आहे. तर आम्ही सगळेजण तुमच्या या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या एका आठवड्यामध्ये 3 जणांचा मृत्यू मला वाटतं एवढ्या 5-10 किलोमीटरच्या अंतरामध्ये झालेला आहे. ज्ञानेश्वरनी सांगितल्याप्रमाणे 4थी देखील घटना झाली आणि पेशंट मला वाटतं कोमामध्ये आहे. म्हणजे आमच्या माणसांचा जीव हा किड्या मुंग्याच्या जीवाप्रमाणे स्वस्त झालेला आहे, अशी या प्रशासनाची या ठिकाणी भावना आहे. आमचं म्हणणं आहे, पोलिसांनी आता सांगितलं, कुठे अधिकारी या ना इकडे जरा पुढे, त्यांनी सांगितलं की बा गुन्हे, अपघाताचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आमचं म्हणणं आहे, अपघात ठीक आहे, कुणी एकाने कंटेनरच्या चालकावर तुम्ही गुन्हा दाखल केला असेल, कुणावर केला असेल, पण याला एवढंच कारण पुरेसं नाहीये. या रस्त्याची जी अवस्था झालेली आहे, माझ्या माहितीनुसार पावसाळा पडल्यावरती रस्त्याला खड्डे पडतात, म्हणून पावसाळ्याच्या अगोदर या रस्त्याच्या डागडुजीचं मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो त्याचं काम हे झालं होतं. खड्डे बुजून पॅच मारण्याचं काम बऱ्यापैकी झालं होतं. किती कोटीचं काम मला माहित नाही, पण कोटीमध्येच काम असणार. एवढे कोट्यावधी रुपये तुम्ही पॅच वर्क केला, मेंटेनन्स केलं, ते गेले कुठं? ही जबाबदारी कुणाची आहे? हे खड्डे भरले पण ते लगेच पहिल्या पावसात उखडून गेले. या जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला. पैशाचा एक वेळ ठीक आहे, पण 3 बहुमोल जीव त्याच्यामुळे गेलेले आहेत. हे नुसतं काही कंटेनरचा ड्रायव्हर याला कारणीभूत नाही, तर ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे खाल्लेत ते अधिकारी देखील याला जबाबदार तेवढ्याच प्रकरण आहे. ज्यांनी या मेंटेनन्सच्या कामामध्ये पैसे खाल्ले असतील, निकृष्ट दर्जाचं काम ज्या ठेकेदारांनी केलं असेल, तो देखील या मृत्यूला तेवढा जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आरोपी म्हणून तो ठेकेदार असेल किंवा ज्या अधिकाऱ्यांचं काम होतं हे काम नीट चाललंय का नाही बघायचं, त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा, हे आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही आम्हाला कायद्याच्या पळवाटा सांगू नका. 3 जीव तर या आठवड्यामध्ये गेलेत, परंतु गेल्या 2-4 वर्षात बघितलं तर 1000च्या जवळपास आकडा गेलेला आहे. एवढे लोक मरतात, आमच्या जीवनाची काही किंमत आहे का नाही? काय कमीत कमी एखादा गुन्हा दाखल झाल्यावरती पुढचा अधिकारी काळजी घेईल की नको बाबा, आपण जर याच्यामध्ये पैसे खाल्ली, माती खाल्ली, लोकांचे जीव गेले तर आपल्या नोकरीला धोका होईल, हा जर पुढच्या अधिकाऱ्यावर बसेल. म्हणून आमचं म्हणणं आहे त्या अधिकाऱ्यांवर देखील आज गुन्हा दाखल झाला पाहिजे, म्हणजे पाहिजे. म्हणजे या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या आमच्या जीवाचं मोलच राहिलेलं नाही. काय मेली माणसं जाऊ द्या, एखादा मोर्चा येतो, भानगड होतात, परत हाय तसंच पहिल्यासारखं चालू आहे. मी खरं याच्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आता ठीक आहे, रस्त्याचं काम परत टेंडर झालेलं आहे, नवीन रस्त्याचं काम होईल. आमचे खासदार निलेश लंके साहेबांनी दोनदा त्या ठिकाणी उपोषण केलं होतं या रस्त्याचं काम चालू व्हावं म्हणून. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या मागण्या मांडत असतो,
पण अधिकाऱ्यांचं काम आहे, जेव्हा काम मंजूर होतं त्यावेळेस ते चांगल्या प्रकारे होणं. जर एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून लगेच 2-4 महिन्यात खड्डे पडत असतील आणि माणसांचे जीव जात असतील तर या अधिकाऱ्यांना आपण दोषी का धरू नये? चूक नाही का त्यांची? चूक आहे ना. चूक असेल तर मग शिक्षा फक्त त्या कंटेनरवाल्याला तुम्ही 2-4 दिवस आत राहील, इन्शुरन्सचे पैसे मिळतील, काय होणार नाही पुढे काय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.